मंडळी, तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये पुढील 5 वर्ष शहराचा कारभार कोणाच्या हातात जाणार हे पुणेकरांनी ठरवलंय. सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस पुनरागमन करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र आता पुणेकरांनी पुढच्या 5 वर्षांसाठी ही महापालिका भाजपच्याच हातात दिली असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेसाठी तब्बल 165 जागा होत्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधले शरद पवार गट आणि अजित पवार गट, तर काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे अशी चौरंगीपेक्षा अधिक रंगांची लढत इथे आपल्याला बघायला मिळाली. पण आता हाती येत असलेल्या कलांनुसार भाजप पुण्यात एक हाती सत्ता स्थापन करेल असंच एकूण चित्र दिसते. म्हणूनच पुण्यात भाजपने ही किमया कशी काय साधली हेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, भाजपने पुण्यातल्या सगळ्या 165 जागांवर उमेदवार दिलेले होते. त्यापैकी 2 उमेदवार हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. बघायला गेलं तर या निवडणुकीत एकूण मिळून 1100 पेक्षा जास्त उमेदवार हे रिंगणात उतरलेले होते. प्रचार करत असताना भाजपने 125 जागा जिंकू असा दावा केलेला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकास कामांचा मुद्दा भाजपने पुढे केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या. मोफत पीएमपीएल आणि मेट्रो बस सेवा, तसेच छोट्या घरांना मिळकत कर माफी या घोषणांनी निवडणुकीचं वातावरण बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गटानेही आपली ताकद लावली. एकूणच पुणे महापालिकेची ही निवडणूक फक्त स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित नव्हती, तर राज्यातील सत्ता समीकरणांची दिशा ठरवणारी होती. मात्र आता निकालातून पुणेकरांचा कौल हा भाजपच्याच बाजूने असल्याचा स्पष्ट होतोय. कारण 165 पैकी 113 ठिकाणांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार तब्बल 97 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तर दोन्ही पवार फक्त 10 जागांवर आघाडीवर आहेत. तर 6 ठिकाणी काँग्रेसनं बाजी मारली आहे. कोणत्या प्रभागामध्ये भाजपचे किती उमेदवार निवडून आलेत आणि इतर पक्षाचे किती उमेदवार विजयी झालेत हेही पाहूयात. तर बघा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक 18 मधून रिंगणात उतरलेले होते. त्यांच्या विरोधात भाजपचे अभिजित शिवरकर हे रिंगणात होते. अभिजित हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव आहेत. निवडणुकीपूर्वी शिवरकर यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेला होता. या लढतीकडे सबंध पुणेकरांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर प्रशांत जगताप यांनी विजयाचा गुलाल उधळलाय. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. पवार कुटुंबाची पॉवर भाजपला रोखणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मात्र मतमोजणीमध्ये मात्र चित्र वेगळंच असल्याचं दिसतंय. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीत जी आकडेवारी समोर येते त्यातून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर भारी पडल्याचं चित्र दिसतंय. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार निवडून आले. तशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 8, 10, 13, 14, 15, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 18, 21, 28, 29, 33, 34, 36 या प्रभागांमध्ये देखील बीजेपीचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे 2017 मध्ये पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. भाजपला 98 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 39 जागा मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नव्हती. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे पहिल्यांदाच एकत्र लढत आहेत. तर दुसरीकडे माहितीमधील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे एकमेकांवर टीका केल्यामुळे इथली चुरस चांगलीच वाढलेली होती. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाने तब्बल 97 जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यातल्या महापालिका निवडणुकीच्या लढती दरम्यान अनेक प्रभागांमध्ये राडे देखील झाले होते, अनेक वाद झालेले होते. तिरंगी लढत होती तर कुठे चौरंगी लढत होती. काही ठिकाणी जेलमध्ये असलेले गुन्हेगार थेट रिंगणात उभे होते, तर काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेल्या उमेदवार हे अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले होते. काल मतदानाच्या वेळी देखील अनेक ठिकाणी पुण्यामध्ये गोंधळ उडालेला बघायला मिळाला. आज मतमोजणी दरम्यान देखील बऱ्याच ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 25 कसबा विश्रामबाग वाडामध्ये मतमोजणी थोडा वेळ लांबली गेली. या ठिकाणी ईव्हीएम मध्ये बदल केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे या मतमोजणी ठिकाणी जाळीवर चढलेल्या दिसल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी आक्षेप नोंदवल्यामुळं ही मतमोजणी थांबवण्यात आली. मंडळी, पुणे महानगरपालिकेच्या महापौरांच्या नावांचा इतिहास पाहिला तर 2013 ते 2014 एका वर्षासाठी काँग्रेसच्या चंचला कोंद्रे या महापौर होत्या. 16 सप्टेंबर 2014 ते फेब्रुवारी 2016 हे 2 वर्ष काँग्रेसचे दत्तात्रय धनकवडे हे महापौर राहिलेले आहेत.
तसंच 26 फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सध्या जे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप हे महापौर होते. 15 मार्च 2017 ते 21 नोव्हेंबर 2019 या 2 वर्षात भाजपच्या मुक्ता टिळक या महापौर राहिल्या आहेत. 22 नोव्हेंबर 2019 ते 15 मार्च 2022 पर्यंत मुरलीधर मोळ हे भाजपचे महापौर होते. एकूणच तेव्हापासून आतापर्यंत हे महापौर पद रिक्त होतं. मात्र आता आज या निवडणुकांचे निकाल बघता बीजेपीचाच महापौर होणार यात शंका उरलेली नाहीये. मात्र ते नाव कोणाचं असणार याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, पुण्याचे मैदान भाजपने कशा पद्धतीने खाती मारलेलं आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.